बातमी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी तपास सुरू आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे। सोबतच सैफ हल्ल्याप्रकरणी पुरावे सापडलेले आहेत अशी सुद्धा माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। फिंगरप्रिंटचा अहवाल अद्याप मिळाला नाही अशी माहिती सुद्धा मुंबई पोलिसांनी दिली आहे। मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळेस त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। तसंच या प्रकरणी योग्य आरोपीला पकडलं आहे अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणी 2 ते 3 आरोपींना पकडलं होतं। त्यावर प्रश्न विचारला असता मुंबई पोलिसांनी योग्य आरोपीला पकडलेला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे आणि या प्रकरणी महत्त्वाचे अनेक पुरावे हे हाती आलेले आहेत असं सुद्धा मुंबई पोलिसांनी म्हटलंय। तसंच तपास हा योग्यरित्या सुरू आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात निकाल हा समोर येईल असं सुद्धा मुंबई पोलिसांनी म्हटलंय। सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर अत्यंत वेगानं तपास सुरू झाला होता। मुंबई पोलिसांचा पश्चिम बंगालमधून एकाला ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर आता योग्य आरोपीला पकडलं आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। इतर कुठलाही आरोपी अद्यापर्यंत आढळून आलेला नाही, परंतु आरोपी ज्या ज्या लोकांच्या संपर्कामध्ये आला होता त्या सर्व लोकांची आपण चौकशी करतोय। तो एक इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रियाचा भाग आहे। सर, आरोपी हा बांगलादेशी असल्याचे काही पुरावे आपल्याला लागले? हो, पुरावे आम्हाला मिळालेले आहे। भरपूर भक्कम पुरावे आम्हाला मिळाले आहे, डॉक्युमेंटरी पुरावे मिळालेले आहे, टेक्निकल पुरावे आपल्याला मिळालेले आहेत। डीसीबी झोन 9 आणि गुन्हे शाखेनं तपास केलाय। तर खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्यात असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। भक्कम पुरावा आरोपी विरोधात मिळाला आहे असं सुद्धा मुंबई पोलिसांनी म्हटलंय। बोटांचे ठसे अद्याप रिपोर्ट या संदर्भातील मिळाला नाही। आरोपी विरोधात अनेक पुरावे पोलिसांकडे आहेत अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। फेस रेकग्निशनचा एक ऑप्शन आहे। आरोपीच्या बोटांचे ठसे सीआयडीला पाठवण्यात आले आहेत असंही मुंबई पोलिसांनी म्हटलंय। आरोपी पकडलेला आहे तो बरोबर आहे, योग्य आरोपीलाच पकडलेला आहे असं सुद्धा मुंबई पोलिसांनी म्हटलंय। त्याच्या विरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत अशी ही माहिती दिलेली आहे। आरोपी काही दिवस कोलकात्याला राहिलाय। त्याच्या संपर्कात आलेल्या त्या प्रत्येकाची चौकशी सुरू आहे असं सुद्धा मुंबई पोलिसांनी म्हटलंय।